हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि कुरकुरीत चिकन 65। पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिकन 65 हे बनवायलाच हवे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। चिकन 65 साठी अगदी थोडं सामान लागतं। तर इथं 1 चमचा मी तिखट पूड घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि चिकन 65 साठी आपल्याला कढीपत्ता लागतो। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहेत। 1 अंडा आहे आणि रेड कलरचा फूड कलर घेतलेला आहे। जर तुम्हाला फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। ठीक आहे, 1 अंडा आहे, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे आणि 1.5 चमचा आपल्याला विनेगर लागणार आहे। मसाल्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। चाट मसाला आहे 1 चमचा आणि अगदी चिमूटभर आपला खायचा बेकिंग सोडा। अर्धा किलो चिकन घेतले इथं मी, नेहमीच्या साईजपेक्षा थोडेसे लहान पीस करून घेतलेले आहेत। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये सगळ्यात आधी 1.5 चमचा विनेगर घालून देऊ। विनेगर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूही पिळू शकता। आता आपण याच्यामध्ये 1 अंडं फोडून देऊ। अंडं रूम टेम्परेचरला असू दे, डायरेक्ट फ्रीजमधलं अंडं वापरू नका। आलं लसूण पेस्ट घालून देऊ, तिखट पूड घालून देऊ। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। ठीक आहे, आता इथं मी कढीपत्ता बारीक चिरलेला आहे तो घालून देऊ। कोथिंबीर ही घालू आपण आणि रेड फूड कलर। आता व्यवस्थित आपण हे सगळं मिक्सचर मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत। अर्धा किलो चिकनसाठी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। आता आपण हे मिक्सचर व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि तळायला घेऊ। ठीक आहे, तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण चिकन 65 तळून घेऊ। तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आपण अंडं घातल्यामुळे खूप बुडबुडे येतात तेलाला। काही होत नाही, गॅस फ्लेम कमी असू द्यात आणि चिकन तळून घ्या। 10 ते 12 चिकनचे पीस मी तेलामध्ये टाकलेले आहेत। आता व्यवस्थित परतून घ्या। तुम्ही बघू शकता 1-2-3 मिनिटानंतर बुडबुडे कमी झालेले आहेत। ठीक आहे, आता 10 मिनिटासाठी चिकन कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। आठ ते 10 मिनिटासाठी आपण चिकन तळून घेतलेलं आहे। आता गॅस फ्लेम फुल करायची आहे आणि आपल्याला चिकन बाहेर काढायचं आहे। तुम्ही बघू शकता छान कोटिंग झालेलं आहे आपल्या चिकन 65ला आणि आपली चिकन 65 ही डिश रेडी आहे। फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। माझं चॅनल नवीन आहे, चिकन 65ची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।